कुठं पण असाल ना, अगोदर मलंगडला या, कल्याणवरनं आले तर बस पण मिळेल तुम्हाला. तर आपण पुढे जाऊया. बघा ही कमान दिसतीये, कमान मधनं आतमध्ये जाऊ, आतमध्ये तिकीट घेऊ. आपण रोपवेने जाणार आहे तसं, तर रोपवेचं तिकीटचं माहिती नाही आपल्याला, आता तिकीट माहिती करून घेऊ आणि रोपवेने जाऊ. मी सर्व ब्लॉग मध्ये छोट्या छोट्या क्लिप्स टाकेल, त्या क्लिप तुम्ही नक्की बघा. आणि निसर्ग खूप चांगला आहे, वरती फॉग पण चांगली आहे, तर ते सर्व क्लिप्स घेईल, ते सर्व शॉट तुम्ही बघा. तर चला भेटूया आपण वरती डायरेक्ट. तर गाईज आपण तिकीट वगैरे सगळे घेतले, तर तुम्हाला तिकीट दाखवतो. एसके तिकीट दाखव. हे बघा तिकीट घेतले, 150 रुपये पर पर्सन आहे. जर लहान मुलं असतील ना तर 75 रुपये येणं जाणं त्यामध्ये ते. आणि 3 वर्षाखालील जर लहान मुलगा असेल ना त्याला तिकीट नाहीये. तर मी तुम्हाला आता ट्रेन दाखवतो रोपवेची. ती पण आतमध्ये तर आलोय. आता इथं वेटिंग आहे वाटतं. तर बघू आता इथे काउंटर पण आहे बघा. इथे काउंटरला त्यांना तिकीट वगैरे आपल्याला दाखवायचे. चला आपण चाललोय आता. ट्रेन बघू आता आपल्याला कधी मिळते. वालोला आणलं होतं का तू? बस वालोला आणलं होतं तू, है ना? तेच म्हणलं, बघितल्यासारखं वाटतंय म्हणलं. तर आपण बसलोय फायनली आपल्या रोपवे मध्ये. आता मध्ये काही सीन्स पण लागतील आपल्याला. वरती फॉग तर खाल्लं खूप दिसतोय, आता आपल्याला वरती गेल्यानंतर कळेल. चला ट्रेन मधनं तर उतरलो आपण. आता पुढे आता काही स्पॉट आहेत ते पण जरा बघूया. फॉग तर भरपूर आहे, ट्रेन मधनच दिसला. श्रीमलंगडला आपण स्टेशनच्या डायरेक्ट बाहेर आलो तर आपण वडापाव म्हणून इथे वडापाव पण तुम्ही इथे खाऊन चाय वगैरे घेऊन जाऊ शकता. आणि फॉग इकडनं स्टार्ट झालाय कारण की आपण डायरेक्टली रोपवेने आलोय. तर डायरेक्ट आपल्याला म्हणजे भरपूरच वर सोडलेलं आहे. मला काही दाखवतो खालचा सीन. हे बघा त्या तिकडनं आपला रोपवे येतो. आणि तुम्हाला जर माझे मित्र बघायचे आहेत ना, माझे एकदम चांगले मित्र बघा, हे ते माझे मित्र बघायचे बरं आहे. आणि हा जो दिसतोय ना, हा एसके, याला कमीत कमी मी 3 वर्षानंतर भेटलोय आज. हा माझा शाळेतला मित्र आहे आणि खूप अभ्यासू होता, पण आता काय खरं नाही. लग्न झालं त्याचं, 2 मुलं आहेत. लवकर लग्न केलं. नको करू, पण भावा सांगितलं होतं त्याला नको करू, पण काय आता काय बोलणार त्याला आपण. आणि याचं तर तुम्हाला मी याचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दिला. रेड शर्ट वाला आहे ना, याचं चांगल्या प्रकारे इंट्रोडक्शन देईल मी तुम्हाला. फॉग एवढा आहे ना, आपल्याला वाटणार नाही आपण एवढं उंचावर आहेत, कारण की इथं लोक राहतात, वस्ती आहे इथं. पण आपण ना खूप उंचावर आहेत खरं बोललं तर. आणि फॉग आहे पण वस्ती पण इथं लोक राहतात. त्यांना सुविधा कशा पुरत असतील ते अजून माहिती नाही. याविषयी अजून मी काही माहिती घेतली नाहीये, कारण की पाणी वगैरे तर ह्या गरजेच्या वस्तू त्या लागतातच आपल्याला. आणि काही घरातल्या गोष्टी आहेत त्या कसं आणत असतील बरी, त्यांनाच माहिती आहे. आणि इथं एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना, ती मला खूप आवडते. इथं असं नाही की कोणत्या एका पर्टिक्युलर धर्मी व्यक्तीने ती आहे, इथं असं काय नाही. इथं हिंदू मुस्लिम प्रत्येक धर्मा जातीचे लोक इथं राहतात. तर गाडी तिथे एवढं सुंदर असं बनवलं ना, सर्व हॉटेल्स वगैरे, तुम्हाला चादर वगैरे चढवायची असेल ना ते सुद्धा तुम्ही चढवू शकता. आणि वीकेंड मध्ये आलोय त्यामुळे एवढी गर्दी नाहीये. आणि इकडनं तुम्ही घेऊ शकता यांच्याकडनं. आपण जवळच आलोय दर्गेच्या. فمن شرح الله صدره للإسلام فهو على نور
ربه فويل للقاسية قلوبهم. चला आपण आता वरती आलोय. तुम्हाला दिसत असेल कमलेशा बाबा दर्गा. आपण फक्त 2 मिनिटाचा डिस्टन्स आहे, तिकडे जाऊया. इथे बोलतात गुफा आहे. मी तर कधी बघितली नाहीये गुफा, पण आपण बघूया नक्कीच. जर गुफा असली ना तर गुफाचे क्लिप्स घेईल मी चांगले चांगले. गाईज तर मी आता पोहोचतोच आहे, पण मला ना एक चांगली गोष्ट दिसली, कारण की खूप आणि उंच आणि खाली आपलं उतरायचंय, म्हणजे उतराण खूप आहे आणि तीव्र एकदम. आपण बघूया, पुढे दाखवतो मी तुम्हाला. उतरताना सांभाळून उतरा. आपण रिस्क नाही घेणार, आपण सांभाळूनच जाणार आहे. मला फॉग दिसत असेल पुढे. बी केअरफुल गाईज. काहीच आता पोचलेलं आहे. आपल्या दिशेला इकडे गुफा आहे. आपण जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अक्षर आपण गाईज तर इथं बघा खाली तुम्हाला दिसत असेल, तर खालचं बघा इतका जबरदस्त लोकेशन आहे. आणि इकडनं ना तुम्हाला आपण जी ट्रेन पकडलेली ते सुद्धा दिसत असेल, पण फॉगमुळे थोडं ब्लर दिसत असेल. रोड वगैरे सर्व दिसतो आपल्याला बघा. गाईज आपण इकडून आलो आहे. कोण रोड आहे? من ذكر الله أولئك في ضلال مبين. गाईज एवढं टॉपला आलो ना आता मी, एवढं दुखतंय ना मलंगड ना. हा एक्सपिरियन्स एवढा खतरनाक आहे ना, माझा एक्सपिरियन्स एवढा जबरदस्त आलेला आहे ना मला. कारण की फॉग सर्वीकडे फॉग आहे, फक्त माझा फेस दिसतो याच्यामध्ये. आणि इकडनं जर बघितलं ना, एवढा उंच आहे ना इकडनं. इकडनं जर एखादा गेला ना तर परत मिळणारच नाहीये. आणि हवा एवढी जोरात आहे ना, एवढं जोराचं वारं सुटते ना. वारा विरा बघू शकता, काहीच दिसत नाही. आता आम्ही इकडे तरी पण पुढे जाऊन बघून येतो. मी एवढ्या वरती कधीच आलो नव्हतो, तर आता आपण पुढे बघू. आपल्यासोबत कंटिन्यू आहे आपले अमित आहेत आणि हा SK. टॉपला गेलो आणि फोनची चार्ज संपली, तरी देखील खाली उतरताना मी सुंदर कॅप्चर असे केलेले निसर्ग. आणि खाली उतरताना खूप छान अशी तुम्हाला शिवलिंग दिसेल. पूर्णपणे ती दगडाने बनवलेली शिवलिंग आहे. ती बघितल्याशिवाय तुम्ही तिकडनं जाऊ नका. आणि तिकडनंच थोडं तुम्ही खाली उतरले तर मंदिर देखील तुम्हाला एक लागेल. त्या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गाईस. तुम्ही सर्व व्हिडिओला प्रेम दिलं, ह्या व्हिडिओला देखील तसंच प्रेम द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस असाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. नक्कीच काहीतरी तुम्हाला चांगलं दाखवेल. तर थँक्यू.